लॉर्ड. चर्च आजचा विषय याप्रमाणे ज्याप्रमाणे देवाने प्रार्थना करून घेतली का आशा नसताना आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. काय आजचा विषय? प्रेज द लॉर्ड. जिथं आमची आशा संपत आहे, कारण आशा ठेवशील तर देवाचा काय पाहशील? गौरव पाहशील. पण तुला आशा नाही आहे. काय नाही आहे? आशा नावाची गोष्टच नाही आहे. तुला कुठूनच धीर नाही आहे, आधार नाही आहे. पण परमेश्वराचं वचन सांगतं तरी तू काय ठेव? आशा ठेव. तू देवाचा गौरव पाहशील. प्रेज द लॉर्ड. पहा, ज्या समयी आमच्या जीवनात संकट येतात, त्रास येतात, आव्हान येतात, आम्ही प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करतो का त्या त्रासात, त्या संकटातून उभा राहावं. पण ज्या वेळेस आमचे प्रयत्न अपुरे पडतात, आमच्या प्रयत्नाला तसं फळ येत नाही, आपण प्रत्येकजण कोणाकडे पाहतो? परमेश्वराकडे पाहतो. आणि या अपेक्षेने पाहतो का जरी माझ्या प्रयत्नाला फळ येत नाही, आता माझ्या प्रभूची मध्यस्थी मी घेतो, माझ्या प्रभूकडे मी प्रार्थना करतो आणि नक्कीच माझा परमेश्वर दखल घेईल आणि माझे मार्ग मोकळे करत. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकजण या प्रकारे प्रयत्न करतो. पहिले स्वतः करतो. कोण करतो? आणि ज्यावेळेस बघतो की मी करतोय पण गोष्टी घडत नाही आहे, मी गाठण्याचा प्रयत्न करतोय पण त्या निष्ठच चालल्यात, मग शेवटी आम्ही कोणाचा आडोसा घेतो? परमेश्वराचा. प्रत्येकजण आपण प्रभूकडे काय करतो? प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. वाचव्या ठिकाणी आपण स्तोत्रसंहिता 61:61 पहिलं वचन. ज्यांना भेटलं तर मागे द्या माईक. ज्यांना भेटले पटकन द्या. हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. ओके. पहा, देवाचं वचन सांगतं या ठिकाणी पुन्हा वाचतो, हे देवा माझी आरोळी ऐक आणि माझ्या प्रार्थनेकडे लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड. कारण आपले प्रयत्न झालेत, आपले प्रयत्न झालेत. आता कोणाकडे आशा आहे? देवाकडे आशा आहे. आणि ज्यास देवाकडे आशा लावून आपण देवाकडे प्रार्थना करतो, काय करतो? प्रार्थना करतो. कारण अपेक्षा आहे का कोण कार्य करणार? परमेश्वर कार्य करणार. मग करणार का नाही करणार? सगळे बोला, करणार का नाही करणार? पण कधी कधी असा अनुभव येतो का जसं प्रभूकडे प्रार्थना करतोय, आशेने बघतोय, मग ज्या गोष्टी माझ्या जीवनात आहे त्या अधिक क्रिटिकल होत चालल्यात. कशा होत चालल्यात? क्रिटिकल म्हणजे आता जे संकट आहे, प्रार्थना केल्यानंतर ते संकट डबल झालं. कसं झालं? कारण अनेक जण म्हणतात पास्टर प्रार्थनेला आलो डबल झालं. कसं झालं? मग प्रश्न पडतो का रे, देव डबलचं सिंगल करणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव ओझं हलकं करणार आहे. देव ओझं हलकं करणार आहे. पण अनेक वेळेस असा अनुभव येतो का ज्या प्रकारची स्थिती होती त्या स्थितीमध्ये मी देवाकडे प्रार्थना केली आणि मग असं वाटतं का आता ही स्थिती सावरेल, याची तुम्ही बाहेर पडल. पण अनेक वेळेस असं पाहायला मिळतं का स्थिती सावरली नाही, अधिक खालवली. किती लोकांना असा अनुभव होतो? कमॉन, मी प्रॅक्टिकली बोलतोय. कोणाकडे प्रार्थना करतोय आणि वाटलं होतं देवबाप काहीतरी इथं दखल घेईल, देवबाप इथं कार्य करणार, पण गोष्टी सावरल्या नाही, अधिक क्रिटिकल झाल्या. मग कधी कधी आमच्या लक्षात येत नाही ना, आम्हाला असं वाटतं का प्रार्थना केली आणि डबल झालं. कसं झालं? सगळे बोला, कसं झालं? तुम्ही इथं बोलत नाही पण असं लोक म्हणतात पास्टर प्रार्थनेला आलो आणि डबल झालं. म्हणजे पहिल्याचा जो व्याप होता ना, तो व्याप कमी नाही झाला, तो का झाला? डबल झाला. मग प्रश्न पडतो, देव ओझं हलकं करणार आहे, देव ओझं हलकं करणार आहे, पण आम्हाला लक्षात येत नाही आणि सैतान तिथं कार्य करून जातो आणि ते ओझं जे हलकं होणार होतं ते डबल करतो. कसं करतो? का तो हे करतो? कारण त्याला माहिती आहे तू कोणाकडे जोर लावतोय. आणि म्हणून तो मुद्दाम जी स्थितीसाठी तू प्रार्थना करतोय ती अधिक खालवतो, जेणेकरून तुझं मन अस्थिर व्हावं आणि तू तुझ्या केलेल्या प्रार्थनेवर देवाच्या प्रती संशय धरावा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? समजा जसं सिस्टरनी उदाहरण दिलं आजाराचं, कोणाकडे प्रार्थना आहे? त्यांना माहिती आहे कोणतरी प्रार्थना करणार आहे आणि प्रार्थना आशा देणारी. काय देणारी आहे? आता आम्ही प्रभूकडे आशेने प्रार्थना करतो, तिथून आधार येतो, पण सैतान इकडची स्थिती अधिक खालवतो. का खालवतो? कारण तुझ्या मनात संदेह निर्माण व्हावा तुझ्या प्रार्थनेच्या प्रती का परमेश्वराच्या हाती तुझ्या गोष्टी लागत नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक जण या गुरफट्यामध्ये गुरफटतात आणि त्यांना वाटतं की स्थिती सावरत नाहीये, अधिक खोलवर चालली. पण हे कार्य प्रभूचं नाही, कार्य कोणाचं आहे? सगळे बोला, कोणाचं आहे? कारण सैतानाची मुळात इच्छा नाहीये तू कोणाकडे प्रार्थना करावी, आणि म्हणून तो तुझा भरोसा तोडणार, तुझी आशा तोडणार. आणि म्हणून देव आज सांगतो आशा नसताना काय ठेव? प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? देव आशा देतो. काय देतो? आणि सैतान आशा काढण्याचं काम करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, दोन वेगळे गुणधर्म आहेत. देवाचं काम काय काय द्यायची? आज तुम्ही संडेला चर्चला येता, काय दिलं जाते तुम्हाला? आशा दिली. सैतान उलट काम करतो, तुमची आशा काय करायची? मग कशी काढायची? तुमची स्थिती अधिक खोलवर न्यायची.
प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या मनात तुमच्याच प्रार्थनेप्रती संधी निर्माण करायचा, कारण बघ तुझी प्रार्थना ऐकली जात नाही. हे गोष्टी प्रार्थनेने घडणाऱ्या नाही आहेत. आणि मग आम्हाला पण वाटतं कुठं का रे खरोखर प्रार्थनेला उत्तर येत नाही, देवच इथं कमी पडतोय, मला माहीत नाही का मी जेवढं करतोय उलट घडतंय, आणि स्थिती घालवती. प्रेज द लॉर्ड. पण कोणाचं कार्य आहे? सगळे बोला कोणाचं आहे? कारण तुम्हाला आशा आहे कोणाच्या प्रती, आणि त्याची इच्छा नाही तुम्ही आशा ठेवावी. प्रेज द लॉर्ड. पहा बायबलमध्ये तुम्हाला सांगतो का इस्रायल हे आपल्या कन्यामध्ये आपल्या गुलामगिरीत कोणाकडे प्रार्थना करतं, आणि निर्गमाच्या पुस्तकात असं लिहिलंय का त्यांचं कन्न परमेश्वराने ऐकलंय. किती लोकांनी वाचलंय? मी रेफरन्स घेत नाही. असं लिहिलंय पवित्र शास्त्रात का इस्रायल हे मिस्रामध्ये गुलाम म्हणून राहत होतं, आणि तिथं असं लिहिलंय का त्यांच्या दास्यत्वात त्यांचं कन्न कुणी ऐकलं? परमेश्वराने. म्हणजे त्यांची प्रार्थना कोणाकडे गेली? आणि प्रभूंनी मोशेला पाठवलं, अहरोनला पाठवलं. प्रेज द लॉर्ड. आता ते पहिले विश्वास ठेवत नव्हते, पण त्यांनी एक चमत्कार दाखवला आणि आशा उत्पन्न केली. कोण बाहेर काढणार? सगळे बोला कोण बाहेर काढणार? आता त्यांना आशा आहे का प्रभू बाहेर काढणार. आणि जसं मोशे त्या ठिकाणी गेला तर बायबल सांगतं का पहिले जो व्याप त्यांच्याकडे होता विटा बनवायचा, तो व्याप त्यांनी डबल केला. कसा केला? मोशेद्वारे आशा आली का आमचं ओझं कसं होईल? हलकं होईल. पण मोशे आल्यानंतर ओझं हलकं नाही झालं, कसं झालं? डबल झालं. कसं झालं? वाचू या ठिकाणी आपण काढू निर्गमन 5वा अध्याय. काढलं? हा माईक पुढं द्या. आता 6व्या वचनापासून वाचा. त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्याचे नायक यास आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकास आजवर गवत देत आला तसे ह्यापुढे देऊ नका. प्रेज द लॉर्ड. त्यांनी एक स्वतः मिनिट. बायबल सांगतं का ते विटा बनवायचे. काय बनवायचे? हे गुलामीचं काम ते करायचे. आणि मोशेद्वारे त्यांना एक आशा आली का आमची प्रार्थना कोणी ऐकली आणि देव आम्हाला काय करणार? बाहेर काढणार. आणि मोशे म्हणला आम्ही जातो, फारोशी बोलतो आणि तुम्हाला इथून बाहेर घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आता त्यांना आशा होती का ते तिथं जातील, ते बोलतील आणि आम्ही बंधनातून काय होऊ? बाहेर येऊ. पण बायबल सांगतं का मोशे तिथं गेला, बोलून आला, आणि फारोनी मुकादमाला सांगितलं का जे पहिलं काम करायचं ना ते काम कसं करा? डबल करा. म्हणजे पहिले ते विटा बनवायचे, गवत आपण द्यायचो, पण त्यांना सांगा का गवत पण तुम्हीच आणायचा आणि विटा पण तुम्हीच. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस हे फरमान जारी झालं, इस्रायलचे लोक मोशेकडे आले. कोणाकडे आले? म्हणजे उगाच आलास. कसा आला? आम्हाला वाटलं होतं का तू आल्याने आमचं ओझं कसं होईल, पण तुझ्या आल्याने आमचं ओझं कसं झालं? डबल झालं. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांची स्थिती अशीच आहे का ते कोणाकडे प्रार्थना करतात? कारण आशेने करतात, पण सैतान त्यांची आशा चोरतो आणि त्यांची स्थिती अधिक खाली घेऊन जातो. त्यांना असं वाटतं का परमेश्वर काही करत नाही, पण सैतानाचा हा डाव आहे तुझ्या मनात संदेह उत्पन्न करायचं. प्रेज द लॉर्ड. फारोचं मन कठीण झालं. फारोचं मन कठीण झालं आणि ओझं हलका करायच्या बदले त्यांनी डबल केलं. कसं केलं? जेणेकरून त्यांनी मोशेला नाकारावं. कोणाला नाकारावं? का ऐक तू खोटं स्वप्न दाखवतोय, तू खोटी आशा उत्पन्न करतोय, आम्ही इथून बाहेर पडणार नाही. म्हणजे त्यांची मानसिकता तो गुलामीचीच ठेवत होता. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही पण प्रभूकडे येतोय, उपवास करतोय, प्रार्थना करतो, पण सैतान दुसरीकडे खेळ खेळून ती स्थिती अधिक खाली नेतो आणि असं दाखवून देतो का तुझ्या प्रार्थनेला फळ नाही, तुझ्या उपवासाला फळ नाही, तू चर्चला जातो तिथं काही घडत नाही. ना आम्हाला पण वाटतं हे खरंच आहे, आणि मोशेला पण वाटलं प्रभू हेच खरं आहे. प्रेज द लॉर्ड. जसे घडलं मोशेला पण राग आला, कारण मोशे नवीन सेवक होता. कसं सेवक होता? त्याला काही अनुभव नव्हता, नवीनच होता, आणि लगेच तो कोणाशी वाद करू लागला? देवाशी. वाचू या ठिकाणी आपण. माईक दुसरीकडे द्या. आता रीड करू या ठिकाणी आपण त्याचं निर्गमन 5वा अध्याय 22 आणि 23. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू तू या लोकास का पिडले आहे? मला तू त्याचकडे पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नामाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकास पीडित आहे. तो आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही. ओके. पहा मी पुन्हा वाचतो या ठिकाणी दुसऱ्या व्हर्जनमध्ये, पंडित रामाबाई या बायबलमध्ये. तेव्हा मोशे यहोवाकडे परत जाऊन म्हणाला, हे प्रभू तू या लोकांचे वाईट का करतोस? काय म्हणतो मोशे? मला सांगा, मोशेला वाईट करायला पाठवलं होतं का चांगलं करायला पाठवलं होतं? पण पहा मोशेला पण वाटतं का माझ्या आल्याने यांचं काय घडतंय, आणि आम्हाला पण असं वाटतं का आम्ही प्रार्थनेत येऊन आमचं कसं घडतंय? देवानी प्रार्थनेत तुला यासाठी नाही आणलं का तुझ्या जीवनात वाईट घडावं. प्रेज द लॉर्ड.
तुझी स्थिती अधिक खोलवर जावी, अधिक तू नाशाकडे जावं, यासाठी तुला प्रभूनी बोलवलेलं नाही, प्रभूनी तुला बाहेर पडण्यासाठी बोलवलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्यावेळेस तू देवाकडे प्रार्थना करशील, सैतान पूर्ण प्रयत्न करणार की तुझ्या जे काही थोडीफार आशा आहे ती आशा पण काढून टाकावी. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आशा नसताना पण तू काय ठेव, सगळे बोला काय ठेव. त्यांना वाटलं होतं मोशे बोलल आणि काहीतरी घडल, पण त्यांना असं कळलं का पहिल्यापेक्षा आता डबल काम झालं. कसं काम झालं? कारण गवत पण कोणा गोळा करायचा, त्यांनाच. म्हणजे त्यांना कळालं का व्याप कमी नाही झाला, व्याप कसा झाला. प्रेज द लॉर्ड. पण देवाकडून होतं काय? कुणी केलं होतं? फारोनी, सैतानानी. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने ठरवलंय की तुम्हाला काय करायचंय, बाहेर काढायचं. म्हणून सैतान तुमची आशा चोरल. प्रेज द लॉर्ड. जे पण ज्या गोष्टी तुम्ही भरोसा करताय तो प्रत्येक जो एक माध्यम असेल, एक प्रकारची जी ही संभावना असेल, ती प्रत्येक संभावना सैतान कमी कमी करत जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्हाला वाटेल का कुठं शक्यता दिसत नाही, कुठं संभावना दिसत नाही, मग कोणत्या भरोशावर मी आशा ठेवावी. पण आज देव म्हणतो आशा नसताना काय ठेव. प्रेज द लॉर्ड. जस तू शून्यात उभा आहे, तू देवाचा गौरव पाहाशी. प्रेज द लॉर्ड. आशा असताना सगळे देवाचा गौरव करतात, पण देवाची काही वेगळी अपेक्षा आहे. ज्या लोकांना बिलकुल पण आशा नाहीये, झिरो स्थितीमध्ये, तू देवाकडे बघ, देवा इथून पण तुझ्यासाठी गोष्टी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कमॉन, करू शकतो का? अनुभव घे. काय घे? अनुभव घे का परमेश्वर किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. सिस्टरने सांगितलं का पायात पाणी झालंय, मेजर असेल, आशा नसेल, काय नसेल. आता एवढा मोठा डॉक्टर बोलतो तर आपलं वाटतं बाबा उगाच तर बोलत नाही, काय ना काय अनुभवाने बोलतो. कसा बोलतो? पण तरी देवा म्हणतो आशा नसताना काय ठेव. आणि जर आशा ठेवशील तर गोष्टी तुझ्यासाठी बदलणार. प्रेज द लॉर्ड. मेजर वाटणाऱ्या गोष्टी प्रभू सोप्या करतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे का तुम्ही आशा ठेवताय, पण दुसऱ्या बाजूने पूर्णपणे त्या आशाचा चुराडा होतोय. समजा प्रार्थना दारू पिणाऱ्या पतीसाठी, भावासाठी, इकडे आले चर्चला प्रार्थना करून आले, आशेने गेले घरी, आणि तिकडे आशाच चुराडा तो डबल घेऊन आलाय. आपण म्हणू प्रभू याचं काही खरं नाही, तुझी आशा घालवणार. प्रेज द लॉर्ड. सैतानाला कळलंय की तू राईट गोष्ट पकडलीस. प्रेज द लॉर्ड. जर हल्ला करायचा तर तो देवावर करू शकत नाही, तुझ्या आशेवरच करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या प्रती तू आशा ठेवतो तो त्याला चुरडणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विषय समजतोय. स्थिती घालवणार. जी होती देवाकडे येताना, घरी जाताना डबल कालवल. प्रेज द लॉर्ड. याईर आला कोणासाठी? आपल्या मुलगी मेली होती का जिवंत होती? याईर जास्त कोणाकडे आला? मुलगी मेली होती का जिवंत होती? येशूला नेलं, डबल झालं. कसं झालं? सगळं बोला कसं झालं? म्हणजे लोक म्हणतात आम्हाला पास्टर प्रार्थना झाली डबलच व्हायला लागेल. मला असं वाटतं कसं समजू, वचन ऐकलं असत बरं झालं असते. प्रेज द लॉर्ड. कमॉन. अरे हा डाव आहे कोणाचा? सैतानाचा. येशू काय म्हणला? शब्दांकडे लक्ष देऊ नकोस, हे शब्द तुझ्यामधली माझ्या प्रतीतली आशा घालून टाकवल. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय? कारण आशाच तुला ब्लेस करणार आहे, पण सैतान ती आशा घालवतो. म्हणून आशा जरी गेली तरी तू आशा ठेव का देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च? आता प्रभूला झिरोतून हिरो करायचंय. प्रेज द लॉर्ड. कशामधून? म्हणजे सगळी संभावना, सगळी शक्यता आता संपली. म्हणजे तू कल्पनाही करू शकत नाही, स्वप्नही पाहू शकत नाही, एवढा तू चुरडा तुझ्या आशेचा झाला. प्रेज द लॉर्ड. कळतं मी जे बोलतो? काय करू शकत नाही? कल्पना नाही करू शकत. काय नाही करू शकत? आणि स्वप्नही पाहू शकत. कारण स्वप्न जरी पाहिलं आणि कल्पना जरी केली तिथेही सैतान शिवतो, म्हणतो नाही होणार. प्रेज द लॉर्ड. मी प्रॅक्टिकल बोलतोय. आपण कल्पना करतो, काय करतो? प्रभू असं असं आता होणार, त्याच्यात बी सैतान शिवत नाही होणार, तो घोळ करणारच आहे. तुझ्या कल्पनेत पण सैतान आहे आणि तुझ्या स्वप्नात पण. का? कारण तुझी आशा मावळल्यामुळं तुझ्या विचारात पण तो एंटर होतो, तुझ्या स्वप्नात पण तो शिरतो, आणि तुला कुठंच वाटत नाही की देव करणार आहे. किती लोकांना समजतोय विषय? कल्पना करवत नाही. काय करवत नाही? अनेक लोक साक्षी देतात कल्पनाच केली नाही. का कल्पना केली नाही? तुझ्या कल्पनेत पण सैतान शिरायचं. प्रेज द लॉर्ड. विचार तुमचे आहेत. 5 मिनिटं पॉझिटिव्ह विचार करता, पण 10 मिनिटात कोणतरी येतच त्याच्यामध्ये विलन. ते म्हणतं का नाही हा इथं बी गडबड करणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तर हा विचार कॅन्सल, हा विचार अरे नाही तो तिकडे तो गडबडवाला आहे, तो विचार कॅन्सल. तुझ्या विचारात पण तुला मोकळीक नाही.
म्हणजे आशा नावाची गोष्ट तुझ्यामध्ये नाही, म्हणून तुला कल्पनाही करवत नाही आणि तू स्वप्नातही विचार करू शकत नाही. पण देव म्हणतो का जिथं कल्पना होत नाही, स्वप्नातही विचार होत नाही, तरी तू काय ठेव? प्रेज द लॉर्ड. देव तुझ्यासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. सैतानाचं काम आहे का तुमची आशा चोरावी. जेवढा जोर संडेला लावण्यात येईल तेवढा जोर सैतान हप्ताभर पण लावणार. ती आशा काय करून घ्यायची? काढून घ्यायची. पण ज्या आशा चोरली जाईल मग तुम्हाला वाटेल का प्रभू आता काहीच राहिलं नाही, कोणत्या भरोश्यावर? देव म्हणतो का आता भरोसा ठेवण्यासाठी काही नाही, तरी तू भरोसा ठेवून बघ. प्रेज द लॉर्ड. नाहीतरी सगळं संपलंयच, नाहीतरी सगळं हातातून गेलंयच. अनुभव घेऊन बघ, आशा नसताना पण देव कार्य करू शकतो. प्रेज द लॉर्ड. याईर बसला असेल तिथंच, आशा नाही आता, काय नाहीये, पण ते म्हणतो तरी भरोसा करून बघ, आशा नसताना पण देव तुझ्यासाठी काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. चर्च एक वेगळ्या अनुभवातून जावा लागल. कोणाच्या गौरवासाठी? तुम्ही कल्पना केली नसेल, तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल, पण देव तुम्हासाठी प्रत्यक्षात अशा गोष्टी करल का त्या प्रभू घडवल आणि मग तुम्हाला त्या स्वप्नासारख्या वाटते. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? इस्रायलला वाटलं का डबल झालं, कसं झालं? पण मोशे म्हणतो का डबल नाही होणार, माझा परमेश्वर तुम्हासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. सैतान तुम्हाला तोडल, सैतान तुमच्या मनात शंका टाकणार, भरोसा येऊ देणार नाही, पण तरी पण दुसरा उपाय आपल्याकडे नाही आहे का? उपाय दुसरा विकल्प आहे का? मग असंही संपलंय तसंही संपलंय, एकदा प्रभूचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. आणि देवावर भरोसा करून पहा. आशा नसताना देव तुम्हासाठी काहीतरी फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. पहा, खूप सुंदर उदाहरण आहे. या ठिकाणी आपण काढू स्तोत्र 126. सर्व काढा, सर्वजण रीड करा, सगळेजण आपल्या बायबलमध्ये लाऊडली रीड करा सगळेजण. नंतर माईकमध्ये वाचणार आहोत आपण, सगळेजण रीड करा ते वचन. स्तोत्र 126 आणि पहिलं वचन सगळे वाचा. ओके, आता एक रीड करल. हां, रीड करा सिस्टर. यहोवाने सियोनाच्या पाडाव केलेल्यांना माघारी आणले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहणाऱ्यांसारखे झालो. हां, काय सांगतं पवित्र शास्त्र? आम्ही बंधनात होतो. कशात होतो? आम्हाला कोणी बाहेर आणलं? पण ज्याच देवाने आम्हाला बाहेर आणलं, आम्हाला कसं वाटलं? किती लोकांना समजलं इथपर्यंत? ओके, पुन्हा सांगतो या ठिकाणी. पडाव केलेले म्हणजे थोडक्यात ते गुलाम आहेत, बंधनात आहेत. कशात आहेत? देवाने त्यांना काय केलं? आणि ते म्हणतात का ज्यावेळेस देवानी आम्हाला प्रत्यक्षात बाहेर काढलं, आम्हाला कसं वाटलं? किती लोकांना समजलं? कसं वाटलं? मला असं वाटतं की असं लिहिलं पाहिजे होतं का आम्ही कल्पना केली, आम्ही स्वप्न पाहिलं आणि देवाने ते पूर्ण केलं. तसं लिहिलं का? का म्हणजे पुन्हा सांगतो, इथं असं लिहिलं पाहिजे होतं का आम्ही काय केली? कल्पना केली, आम्ही काय पाहिलं? स्वप्न पाहिलं, कुणी पूर्ण केलं? पण ते असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की प्रत्यक्षात देवाने आम्हाला बाहेर काढलं, त्यावेळेस आम्हाला वाटलं का हे जे आम्ही पाहतोय ते स्वप्नासारखं आहे. काय लोकांना अजून पण टच नाही होते. त्यांनी काय पाहिलं पाहिजे होतं? पण त्यांनी पाहिलं का? त्यांनी काय केली पाहिजे होती? केली का त्यांनी? का? कारण आशाच नव्हती स्वप्न पाहण्यासाठी, कल्पना करण्यासाठी. पण जस्ट देवाने प्रत्यक्षात ते करून दाखवलं, प्रत्यक्षात ते अनुभव घेत होते, मग त्यांना वाटलं अरे स्वप्नासारखं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजतंय? प्रत्यक्षात देव अशा गोष्टी करल ना ज्या स्वप्नात पण तुम्ही पाहिल्या नाहीत, पण ज्या देवा करल तुम्हाला वाटेल की स्वप्नच पाहतोय. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजलं? त्याने असं म्हणलं पाहिजे होतं आम्ही स्वप्न पाहिलं, कोणी पूर्ण केलं? आम्ही कल्पना केली, कोणी पूर्ण केली? पण ना ते स्वप्न पाहत होते ना ते कल्पना करत होते, कारण त्यांना आशा नव्हती. म्हणून ज्या प्रभूने त्यांना बाहेर काढलं त्यांना भरोसा बसत नव्हता, त्यांना वाटत होतं की आम्ही स्वप्नच पाहतोय. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? काय पाहतोय? देवबाप तुम्हालाही असंच बाहेर काढल, आणि ज्या देवबाप बाहेर काढल तुम्हाला पण वाटेल का मी काय पाहतोय? का? कारण तू आशाच केली नव्हती की तुझ्या लाईफमध्ये असा ट्विस्ट, असा टर्न परमेश्वर आणू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आशा नाहीये, काही गोष्ट नाही, स्वप्न दिसत नाही, काही गोष्ट नाही, कल्पना करवत नाही, काही गोष्ट नाही, पण देव प्रत्यक्षात अशा गोष्टी करल आणि तुला वाटेल का मी स्वप्नच पाहतोय. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? परमेश्वर, प्रभू करण्याचे. येस. प्रेज द लॉर्ड. देवात ती धमक आहे का जिथं काही नाही तिथं परमेश्वर उगवू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल बद्दल तसंच झालं. ते विटा बनवायचे. काय बनवायचे? विटा. विटा बनवायची. आणि विटा बांधण्यासाठी त्यांनी चारा बंद केला. कंडिशन अजून क्रिटिकल झाली. त्यांना सांगितलं चारा तुम्हीच गोळा करायचा. त्या समय आशा नव्हती. काय नव्हती?
मोशेला तक्रार त्यांनी केली. त्यांना वाटलं का आता हे संभवच नाही का आम्ही मिस्रातून काय होऊ, बाहेर पडू. पण ज्या वेळेस ते लोक बाहेर पडले, जैसे लोक काय झाले, काय दिसतं तुम्हाला? बरं, एक गाणं गात होते, मिरियाम के जैसे में. ही मिरियाम आहे, कोण आहे? म्हणजे ज्या वेळेस ते इस्रायल मिस्रातून बाहेर पडलं, समुद्र दुभागला, हे लोक पलीकडे गेले, मिस्री पाण्यात मरून मेले आणि यांनी डफ विना काढून काय केला? चर्च डान्स केला. प्रेज द लॉर्ड. बायबल वाचा, नंतर अनेक लढ्या लढले पण कधी डान्स नाही केला. इस्रायलचा प्रवास तुम्ही पुढे वाचा, त्यांनी अनेक लढ्या लढल्या, अनेक गोष्टी केल्या, पण अशा डफ विना करून कधी डान्स नाही आणला. का डान्स करतात माहिती आहे का? त्यांनी काय नव्हती केली, कल्पना केली नव्हती, स्वप्नात विचार केला नव्हता. प्रेज द लॉर्ड. पण प्रत्यक्षात त्यांच्या लाईफमध्ये घडलं, त्यांना आश्चर्य वाटत होतं का अरे खरंच असं आपल्याबद्दल घडलंय. प्रेज द लॉर्ड. इस्रायलचा इतिहास वाचा, असा डान्स परत झालाच नाही. हा डान्स का झाला? कारण तोपर्यंत ते कल्पना करू शकत नव्हते, तोपर्यंत ते स्वप्न पाहू शकत नव्हते, म्हणून त्या लोकांनी डान्स केला. चर्च त्या लोकांनी आराधना केली, महिमा केली, कारण हे कल्पना करवत नाही, स्वप्नातही वाटत नाही, ते कार्य प्रभूने प्रत्यक्षात केलं. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर का डान्स केला नाही? का त्यानंतर माहित होतं कोण करू शकतो? प्रेज द लॉर्ड. बायबल रीड करा, त्याच्यानंतर असं कधी दिसत नाही का लढाई जिंकलेली की डब बीप काढून डान्स सुरू झाला. इथे तसं दिसतं का? कारण काय नव्हती? आशा नव्हती, कल्पना नव्हती, स्वप्नातही विचार केला नव्हता का असं आमच्या बाबतीत होऊ शकतं. प्रत्यक्षात देवाने ते केलं आणि त्यांना ते स्वप्नासारखं वाटलं. कसं वाटलं? अरे स्वप्न तर पाहत नाही ना आपण, पण ते म्हणतो अरे नाही, हे प्रत्यक्षात केलंय, हे तुला स्वप्नासारखं दिसतं. प्रेज द लॉर्ड. कुणी केलं चर्च? तोच परमेश्वर देव करणार. प्रेज द लॉर्ड. ज्यांची आशा मावळली, काय मावळली? प्रयत्न सगळे करून थकले, 40-50 उपासही झाले, 10-15 पास्टरही फिरून झाले, चेन्नई टू पंजाब सगळं झालं, आता आशा नावाची गोष्टच लोक आपण चला प्रार्थनेला, सगळं झालं, आम्ही पार दिल्लीपर्यंत जाऊन आलो. आशा गेली तरी ये. प्रेज द लॉर्ड. आशा गेली तरी परमेश्वराचा अनुभव घेऊन बघ. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं, जसं आम्ही मीटिंगचे कधी ट्रॅक्स वाटतो ना, या ना प्रार्थना, ते आता सगळं करून झालं, सगळं करून म्हणजे मोठमोठ्या पास्टरचे नाव सांगून ते अरे अनुभव घे. काय घे? आशा नसताना देवबाप तुझ्या लाईफमध्ये कार्य करू शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा असती की नेहमी आपला वेगळा परिचय लोकांना द्यावं, दाखवून द्यावं का देवाचं प्रेम आणि करुणा किती मोठी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं आज. म्हणून चर्च जिथं जिथं तुम्ही प्रार्थना करताय, ज्या ज्या गोष्टीसाठी स्थिती घालवत चालली, गोष्टी हाताबाहेर चालल्यात, तुम्ही तिथं गाठत नाही, अजून मागं मागं चाललेत, तरी तू काय ठेव. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रत्यक्षात त्या गोष्टी करल आणि ज्यास त्या होईल, तुला स्वप्नासारख्या त्या वाटतील. प्रेज द लॉर्ड. तुझ्या साक्षीमध्ये आशीर्वाद करतील आणि तू देवाचा गौरव करशील. प्रेज द लॉर्ड. प्रभू करू शकतो. देवाला एक वेगळा अनुभव द्यायचा आहे, पण तू त्या अनुभवासाठी तयार हो, जिकडून देवाने तो अनुभव तुला द्यावा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. समुद्राजवळ आले, ते म्हटले मिस्रात थडगे नव्हते का, इथं मारायसाठी आणला, पण मोशे म्हणतो का ऐक, अनुभव घ्या. कोणाचा? का देव एक वेगळा अनुभव तुम्हाला देईल आणि देव तुम्हासाठी लढल. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यात आशा नव्हती, त्यांची आशा संपली होती, तरी देवाने कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. काय शब्द होते त्यांचे? का मिस्रामध्ये थडगे नव्हते का, मरायला जागा नव्हती का, म्हणून तू इथं आणलं. म्हणजे आशा होती का? कुणी कार्य केलं? त्यांना बिलीवच होत नव्हतं का असं घडलंय, हे लोक मेलेत, आम्ही सुटलोय, हे कार्य देवाने केलंय. चर्च. प्रेज द लॉर्ड. ज्यांचा विश्वास आता पार मराला टेकलाय, प्रभू आज नवीन ऊर्जा भरतोय तुमच्या. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने ठरवलं चर्च का तुझ्यातूनच मला माझा गौरव पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव ठरवतो, देव सोडत नाही. याईरला सोडलं का? याईरने आशा सोडली, पण देव म्हणतो मी कुठं आशा सोडली, मी आशेने आलोय, मी करून जाणार. प्रेज द लॉर्ड. याईरला मध्ये हात सोडू दिला नाही, प्रभू तर चालला याईरला घेऊन चालला. चर्च. प्रेज द लॉर्ड. आज देवाला तुमच्या लाईफमध्ये कार्य करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आशा मावळतीये का, मावळू द्या. सैतान तिकडे हल्ला करत जाईल, तुम्हाला वाटेल कोणत्या भरोशावर, पण परमेश्वर म्हणतो ज्यास भरोसा ठेवायला पण काही नसेल तरी भरोसा ठेवून बघ देवावर. प्रेज द लॉर्ड. एक वेगळा अनुभव तुला येईल का देव काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजते वच देवाला कार्य करायचं चर्च आणि देवबाप करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला वाटत असेल का पास्टर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही का असं होईल, पण ते म्हणतो मी करणार.
प्रेज द लॉर्ड. कारण देवाला दाखवून द्यायचं का मी परमेश्वर देव आहे, माझ्यासारखा कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. पहा एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी आपण, खूप सुंदर आहे, शिकण्यासारखं आहे. आणि ते उदाहरण आहे पेत्राचं. लूक शुभवर्तमान काढू आपण, 5वा अध्याय काढला सर्वांनी? ओके, रीड करा त्याचं 9th आणि 10th वचन. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा सगळे लक्ष द्या, आता पुन्हा रीड करा. कारण त्यांनी धरलेला माशांचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. काय झाले होते? काय विस्मित झाले? चर्च काय केली नाही? म्हणजे आश्चर्यचकित होऊ लागले. एवढे मासे घोळक्यामध्ये आले, त्या लोकांचं लक्ष एकदम विचलित झालं. त्यांना समजत नव्हतं, ते विचलित झाले. मग का विचलित झाले? कारण त्यांना आशा नव्हती, त्यांनी कल्पना केली नाही, स्वप्नातही विचार केला नव्हता का परमेश्वर अशा प्रकारे आमची स्थिती बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा पेत्रांनी मासे पकडले का? आयुष्य केलं कशात? पहिल्यांदा मासे बघतोय म्हणून तो विस्मित झाला नाही. प्रेज द लॉर्ड. पण एट ए टाइम एवढ्या संख्येने मासे पाहिले ह्याची कल्पना पण त्यांनी कधी केली नाही. कारण रात्रीचाच अनुभव त्याला टोचणारा होता. कधीचा अनुभव? रात्री त्यांनी पूर्ण प्रयत्न केला जीवाभावाने, सकाळपर्यंत हाती काही लागलं नाही. म्हणून त्यांनी कल्पनाही केली नाही, स्वप्नातही विचार केला नाही, त्याच्या पलीकडे जाऊन कुणी कार्य केलं. आणि म्हणून जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं तो विस्मित झाला. म्हणजे त्याला वाटलं स्वप्न तर नाही. प्रेज द लॉर्ड. पण प्रत्यक्षात कुणी केलं? पण जास्त प्रत्यक्षात घडलं त्यांना स्वप्नासारखं वाटलं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कोणी स्थिती बदलली. म्हणून जे लोक बंधनामध्ये आहेत, परमेश्वर तुम्हासाठी कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. तो पण स्ट्रगल करत होता, आर्थिकरित्या बंधनात होता. आणि त्यालाही कल्पना करवत नव्हती, आशा ठेवत नव्हती का माझ्या लाईफमध्ये काहीतरी होऊ शकतं. पण देवाने तो ट्विस्ट त्याच्या लाईफमध्ये आणला. चर्च. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये पाहिली का जे देवाने मला शिकवली. प्रभू नव्हतं माहीत, पण माझ्या मित्रांमध्ये मी असं म्हणायचो की माझ्या लाईफमध्ये ट्विस्ट यायचा आहे, माझ्या लाईफमध्ये ट्विस्ट. ते म्हणजे थोडा फिल्मी टाईप बोलतोस, पण मला म्हणलं माहीत नाही, पण असं होणार माझ्या लाईफमध्ये. जास्त मला इश्यू समजत नव्हता, पण असं मी बोलायचो माझ्या मित्रांना का अरे हे लाईफ अजून माझं असं वाटत नाही की माझं प्रभूकडून आहे. प्रभू मला समजत नाही, पण माझ्या लाईफमध्ये प्रभू ट्विस्ट आणणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूंनी तो मोड आणला. चर्च. प्रेज द लॉर्ड. आशा नसताना देवा कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. त्याला पण आशा नव्हती. रात्रभर त्यांनी स्वतः एफोर्ट घेतले त्याच समुद्रात, त्याच ठिकाणी. आशा नावाची गोष्ट नव्हती. त्यांनी विचारही केला नाही, पण ज्या प्रत्यक्षात घडलं तो विस्मित झाला. देव पण तुम्हाला विस्मित करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विश्वासच बसणार नाही असं तुमच्या बाबतीत परमेश्वर करून दाखवणार. प्रेज द लॉर्ड. तयारी ठेवा. चर्च. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या गौरवाची? हां, जिथून उगवणार नाही देव तिथं उगवण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. प्रेज द लॉर्ड. जे खडक आहेत त्यांना फोडायला परमेश्वर तयार आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो का तू अपेक्षा ठेव, तू आशा ठेव. आशा ठेवायला काही नाही आहे, पण तरी आज तू आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. देवा तिथंच कार्य करल आणि आपला गौरव करून घेईल. प्रभूने त्याला त्याच ठिकाणी घेऊन गेला जिथं तो फेल झाला होता. प्रेज द लॉर्ड. वेगळ्या समुद्रात नेलं का? कमॉन, ठिकाण बदललं का? प्रभू म्हणतो त्याच व्यक्तीला पुन्हा टार्गेट कर, मी तिथंच तुझा गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. प्रयत्न करून करून हाती काही येत नाही. सैतान त्या व्यक्तीला पार अजून निगेटिव्ह करतो. आम्हाला वाटतं एवढी प्रार्थना केली, एवढं उपवास केलं, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन इथं दिसलं पाहिजे, काहीच दिसत नाही. पण हा प्लॅन आहे कोणाचा? सगळे बोला, कोणाचा? का तुझ्या प्रार्थनेला वाव मिळू नये म्हणून तो त्या व्यक्तीला निगेटिव्ह करतो, जे तुझी प्रार्थना पण तू काय करावी? सोडावी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? कमान, कळतंय? आम्ही प्रार्थना केली, रिझल्ट यायला लागला तर आपला विश्वास वाढतो का नाही वाढत? कॉन्फिडन्स वाढतो का नाही वाढत? सैतान कसा कॉन्फिडन्स वाढू देईल तुमचा? त्याला माहिती याचा कॉन्फिडन्स वाढला तर मला जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचा कॉन्फिडन्स पूर्णपणे तो झिरो करल, त्याला तोडल. पण जसं असं होईल तुम्ही हुशार राहा, क्लेवर राहा. हा प्लॅन सैतानाचा आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं? दुष्ट आत्मा कधी काढाय? दुष्ट मी नाही जाणार. लोक लगेच आश्चर्य, अरे बापरे दुष्ट आत्मा म्हणतो मी नाही जाणार. आणि काही लोक ऐकून पण अरे तो नाही म्हणतोय, अरे तो नाही म्हणतो, कस काय तो नाही म्हणतो? तुला माहित पाहिजे तुझ्याकडे काय. तो नाही म्हणला तू लगेच निघाला. का म्हण दुष्ट म्हणणार का मी जाणार आहे?
तो म्हणतो मी नाही जाणार, घे कोणाचं नाव घे. तो तुमच्या सायकोलॉजीशी खेळतो. आपलं वाटतं अरे आता येशूचं नाव घेतात, कोणाचं नाव घेऊ, आता काय नाही, हे पॉवरफुल आहे, चाललो मी. तुला माहीत पाहिजे तुझ्याकडे काय, तो लबाडेस. जाण्याच्या पहिले टोला मागून बघतो सायकोलॉजिकल, याच्या डोक्यावर इम्पॅक्ट पडतो का काय. कमॉन, किती लोकांना समजतं. प्रार्थना करणारच आउट होऊन येतो, परत बायबल घेऊन बसतो. आता प्रभू आता कशी प्रार्थना करू. अरे तुला माहीत पाहिजे तो लबाड आहे, तो पूर्ण अटेम्प्ट करणार, इथून जाऊ नाही, म्हणून तो तुला कन्फ्यूज करेल. तू कन्फ्यूज होऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. रेटून बोल त्याला का नाही तुला जावं लागणार, मी जायसाठी नाही घालवायसाठी आलोय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहीत पाहिजे चर्च प्रभू कशासाठी आलाय, काय करण्यासाठी आलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणून जिथं तुम्हाला वाटतं ना पॉसिबल नाहीये, शक्य नाहीये, तुम्ही विश्वासाने उभं राहा. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवायला जरी काही नसेल तरी प्रभूकडे बघून उभं राहा. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतं आम्हाला आडोसा पाहिजे. काय पाहिजे. म्हणजे 4 जण मधला 1 जण म्हणला मदत करतो, मग आशा आहे काय आहे. पण ते 1 जरी नाही म्हणला तरी काय ठेव, त्याला म्हणतात आशा. प्रेज द लॉर्ड. विकल्प संपले म्हणजे देवाचं कार्य संपलं असं. विकल्प संपतील पण देवाची योजना तुझ्या प्रति बंद होणार नाही. देवा रस्ते मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. त्या ट्रस्टवर जगून बघा, देवाकडे पहा. प्रेज द लॉर्ड. आमची नजर विकल्पाकडे असती आणि मग आमचा विश्वास पेटतो. विकल्प गेले का आमचा विश्वास पण गेला. प्रेज द लॉर्ड. जो विकल्प बघून विश्वास ठेवतो मुळात तो विश्वासच नाही तुझा. शून्यमय गोष्टीमध्ये जो पाहून विश्वास ठेवतो तो खरा विश्वास. प्रेज द लॉर्ड. विकल्प जातील, विकल्पाकडे प्लीज बघू नका. कारण पेत्राला वाटलं होतं विकल्प गेला, रात्र गेली, दिवसा मासे धरल्या जात. प्रेज द लॉर्ड. पण तो म्हणतो प्रभू जरी विकल्प नाही पण तुझ्या म्हणण्याद्वारे करतो. आज तुमच्याशी कोण बोलतोय. म्हणून तुमचे विकल्प गेले असतील पण देव म्हणतो म्हणून एकदा ऐकून बघ. प्रेज द लॉर्ड. देव करणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. या सेवेत आम्ही असे अनुभव घेतो की विकल्प जातात पण देवाचा फेवर जात नाही. विकल्प बदलतील, अनुग्रह परत येईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय. आभाळाकडे बघून काय करू नकोस, पेरणी करू नको. आभाळ विकल्प आहे. काय आहे. विकल्प बदलतील पण अनुग्रह नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड. विकल्प काय होतील, बदलतील. विकल्प राहणार पण नाही, पण देवाचा अनुग्रह कधी जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तू शून्य मस्जिदीमध्ये असल, आशा ठेवावं असं काहीच नाही. कोणी तुझ्या बाजूने उभं नाही, पण देवा म्हणतो इथून पण तू माझ्याकडे बघ, मी तुझ्यासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. पेत्राच्या बंधनातून देवाने त्यांना बाहेर काढलं. तोच परमेश्वर देव आम्हाला कर्जातून, आमच्या बंधनातून काय करणार, बाहेर काढणार. त्याला माहिती तुमचा पगार कसा रेज करायचा, त्याला माहिती तुमच्यासाठी कशा नोकऱ्या प्रोव्हाइड करायच्या, त्याला माहिती कसा बिझनेस घेऊन यायचा, त्याला माहिती आडलेला पैसा कसा मोकळा करायचा, त्याला माहिती तुमचं कर्ज कसं क्षमा करून द्यायचं. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो. अनुभव घेऊन पहा. काय घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. परमेश्वर किती चांगला आहे चर्च, आणि प्रभू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती लोक ब्लेस होत आहेत. कोण करू शकतो, परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. विस्मित झाले. काय झाले, हे वर्ड टच करणारे चर्च. त्यांना म्हणजे मासे बघून विस्मित नाही झाले, ॲट ए टाइम एवढं बघून ते विस्मित झाले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने त्यांसाठी उगवलं. कोणी उगवलं, देवानी. सेम वे देव आम्हासाठी उगवणार चर्च. प्रेज द लॉर्ड. कोणाचं लाईफ धोक्यामध्ये असतील, कोणाचे रिपोर्ट्स अजूनही पॉझिटिव्ह येत आहेत, तुम्हाला वाटतं का रे बाबा जगण्याची आशा नाही आहे, माझ्या लाईफमध्ये काही होऊ शकत नाही, पण तिथंच प्रभू तुझे रिपोर्ट चेंज करणार. प्रेज द लॉर्ड. सगळे बोला हातात काय, ते कोणती भाषा बोलतात, आणि जसं रिपोर्ट आपल्या बाजूने बोलतात ते म्हणतात असं होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जसं आम्ही मुखाने बोलतो ते म्हणतात नाही रिपोर्ट म्हणतील ते, आणि जसं रिपोर्ट बोलतात ते म्हणतात रिपोर्ट बोलतात तसं नाही, आम्ही म्हणतो तसं. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय चर्च. कोणाकडे पहा, परमेश्वर अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी करणारा. प्रेज द लॉर्ड. ज्या मानवी कॅल्क्युलेशन्स आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र उगच विस्मित नव्हता झाला, त्याचं कॅल्क्युलेशन बोलत नव्हतं का असं होऊ शकतं म्हणून. प्रेज द लॉर्ड. कारण एक दिवसाचा अनुभव नाही, लाईफ गेली त्याच्यात. काय पकडण्यासाठी, माशान. फक्त एकटा नाही, सगळे विस्मित होते. ते म्हणत होते की आमचे कॅल्क्युलेशन बोलतच नाही का असं होऊ शकतं, पण कोणी केलं. प्रेज द लॉर्ड. तुमचे गणित बंद पडलेत का, तर पडू द्या. आपण म्हणतो ना डोकं काम नाही करा ना, त्यांचं पण काय काम नव्हतं करत, डोकं स्तब्ध झालं. परमेश्वर तसं कार्य केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. जिथं तुमचे डोके बंद पडलेत का, आता याला कसं रिपेअर करायचं, रिपेअर व्हायच्या बाहेर चाललंय, तरी काय ठेव. प्रेज द लॉर्ड. देव ज्यास हाती घेईल ते पूर्ण प्रभू सॉल्व करणार.
प्रेज द लॉर्ड. देवावर भरोसा ठेव, देवावर आशा ठेव. तू अनुभव घेऊन बघ, देव तुला एक वेगळा परिचय देईल का देव काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय वचन. देवबाप आज एक नवीन ताकद आमच्यात टाकतोय चर्च. का लढाई अर्धी सोडू, मधीच सोडू नका चर्च. पूर्ण धावा. संगती कोण धावतोय? अरे जर येशू दमत नाही तर मी कशाला दमावं. प्रेज द लॉर्ड. कोण दमतोय का? जर येशू प्रवास करायला माझ्याबरोबर तयार आहे तर मी काय नाही तो प्रवास पूर्ण करू. प्रेज द लॉर्ड. कारण मी एकटा परीक्षेत पडत नाहीये, माझ्याबरोबर माझा परमेश्वर संगती. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतं. यायर एकटा घरी जात नाहीये, संगती कोण येतोय. मग तो म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे जर मी यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. जर देव तुमच्या बाजूने बोलतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चर्च. तुम्ही आशा नसताना काय ठेवा, आज आशा ठेवा. देव तुम्हासाठी उगवल चर्च. प्रेज द लॉर्ड. अजून एक उदाहरण घेऊ आपण आणि खूप शिकण्यासारखं आहे. दानिएलचं पुस्तक काढू आपण. 3रा अध्याय रीड करा. हा माईक पुढं द्या आता. 24 आणि 25. ओके, रीड करण्या अगोदर आपण वाचतो दानिएलचं पुस्तक. हे जे वाचतोय आपण, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो ह्या लोकांनी राजाची आज्ञा ऐकली नाही म्हणून त्यांना कशाला स्वाधीन केलं? अग्नीच्या स्वाधीन केलं. आता राजाचं म्हणणं असं होतं की जे कोणी माझं ऐकणार नाही, माझ्या बोलण्याप्रमाणे करणार नाही, त्याला कशात टाकायचं? अग्नीत. आणि अग्नीची जी भट्टी आहे ती एवढी पेटवायची का तो माणूस वाचलाच नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून असं लिहिलं आहे का 7 पट, किती पट? 7 टाइम्स तिचं जे तेज होता तो काय केला? वाढला गेला. आणि म्हणून ज्या लोकांनी या तिघांना टाकलं, टाकताना ते लोक जळाले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय झालं? जळाले. ज्या लोकांनी त्यांना टाकलं. आता हे कशामध्ये? अग्नीमध्ये. राजाला माहिती आहे आता 100% काय होणार? जळणार. ज्या गोष्टीमध्ये मी टाकलं ह्या अग्नीतून हे कधीच बाहेर येणार नाही. या स्थितीमध्येच हे लोक मरणार, इथून याची सुटका होणार नाही. पण काय झालं वाचू या ठिकाणी आपण. तेव्हा नबुकद्नेस्सर राजा विस्मित झाला व त्वरेने उठून आपल्या मंत्र्यांशी बोलला. पुन्हा वाचा. तेव्हा नबुकद्नेस्सर राजा विस्मित झाला. काय झाला? विस्मित झाला. सगळं बोला. काय झाला? विस्मित झाला. काय होतं विस्मित होण्यासारखं? कारण त्यांनी असं पाहिलं अग्नी जळती, लोक दिसतात पण लोक जळत नाहीयेत. आणि ते 3 नाहीत, ते किती आहेत? 4 आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, राग झाली पाहिजे होती. काय झाली पाहिजे होती? कारण जे लोक टाकायला गेले ते लोक जागळ कोसून मरण पावले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे अग्नीमध्ये आहेत पण उभे आहेत. कसे आहेत? उभे. आणि त्याच्या बुद्धीने कल्पना करवत नाही का 7 पट तप्त भट्टीमध्ये कोणी उभा राहतंय, कोणी फिरतंय. म्हणून तो कसा झाला? विस्मित झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी कल्पना पण केली नाही, स्वप्नातही विचार केला नाही का कोणी या प्रकारे अशा स्थितीमध्ये जाऊन सुखरूपरित्या बाहेर येऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी बाहेर काढलं? परमेश्वराने. सेम वे आमचे पण लोक कोणी व्यसनात आहे, आम्हाला पण वाटतं का याच्यातून बाहेर नाही येऊ शकत, याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. त्यांचं लाईफ असं असेल, त्याचं जीवनशैली अशी असेल का आम्हाला वाटतं का जसं हे अग्नीत मरणार आहेत ना ते पण अशाच गोष्टीमध्ये मरतील, याच्यातून बाहेर येणार नाही. पण ते म्हणतो आशा नसताना काय ठेव? आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला पण देव विस्मित करून टाकल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं याच्यात? येस. बाहेर येऊ शकतं का कोणी याच्यातून? नाही. कमॉन, येऊ शकतं का? नाही. 7 टाइम्स. किती टाइम? 7 टाइम्स. 7 पट. वाटतच नाही म्हणून तो विस्मित झाला. अरे मी काय पाहतोय? ते म्हणतो अरे तू जे पाहतोय ना ते खरं आहे. येस. तुला स्वप्नासारखं वाटत असेल पण प्रत्यक्षात हे प्रभूने केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे पण जे लोक, ज्या लोकांसाठी आमचा जीव तुटतो, कुणाचा मुलगा असेल, कुणाचा भाऊ असेल, कुणाचे आप्तजन असतील जे बंधनात आहेत, दारूमध्ये आहेत, व्यभिचारामध्ये आहेत, वाईट संगतीत आहेत, असं वाटतं प्रभू यांचा नाश नको, यांचा नाश नको. पूर्ण प्रयत्न आहेत पण आता कल्पनाच करवत नाही काय बाहेर पडतील. पण कोण बाहेर काढणार? परमेश्वर. कमॉन, काढलं का नाही काढलं? येस. देवाने काढलं का नाही काढलं? देवाने त्या राजाला दाखवण्यासाठी त्यांना बाहेर, तोच परमेश्वर देव जे 4 लोक आपल्या कुटुंबाला ओळखतात त्यांना आपली ओळख प्रकट करण्यासाठी आमच्या लोकांना बाहेर काढणार चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही चर्चला येता, तुम्हाला ख्रिस्ती विश्वासणारं नाव आहे, तुमच्याशी प्रभूचं नाव जुडलंय आणि प्रभू आपलं नाव तिथं मलिन होऊ देणार नाही. येस 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 येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा करा चर्च, प्रभू करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? येस येस. कोण करू शकतो? परमेश्वर. हा, कल्पना करवत नाही, आशाही ठेवत नाही, तरी काय करा? आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाकडे बघून? म्हणा शून्यात ठेव. कशात ठेव? शून्यात. हा, शून्यात आशा ठेव का देव तुझ्यासाठी उगवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, देवाला मर्यादा नाही चर्च. देव एका क्षणात काही पण करू शकतो.
प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मनात कधी कुठं शिरू शकतो, कोणाचं मन कसं वळू शकतो आणि कसं कठीण माणसाला तोडून लाईनीवर आणू शकतो हे परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. अनुग्रह गेला रे गेला, सैतानचा एक फटका माणसाला नीट करतो. प्रेज द लॉर्ड. थोडा धडधड झालं का दुसऱ्या दिवशी लगेच तो प्रार्थनेत कोणतं देवा तू सगळं काही लाईनीवर. प्रेज द लॉर्ड. मला प्रभूची गरज नाही, मला असं नाही, मला तसं नाही, ते म्हणतो थांब 2 मिनिटं. अनुग्रह काय करतो? अनुग्रह गेला का सैतान मारतो. जेव्हा सैतान मारतो लगेच माणूस नम्र. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळते प्रभूचं स्टाईल वेगळं आहे. ते म्हणतो प्रेमाने होऊ दे. कसं होऊ दे? पण जर नाहीच ऐकत प्रेमाने तर अनुग्रह जाणारच आणि तडाख्याने तो व्यक्ती शिकणार, पण शिकणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही प्रभूकडे पहा. कोणाकडे पहा? सैतान म्हणाल परिस्थितीकडे बघ. कशाकडे बघ? आणि परिस्थितीकडे बघून कधीच आशा ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही परिस्थितीकडे बघू नका, तुम्ही येशूकडे बघा. प्रेज द लॉर्ड. मार्था आणि मार्या कबरेकडे बघितलं, म्हणलं वास येत असं. देवाची इच्छा होती का त्यांच्याकडे, कबरेकडे नको बघ. कोणाकडे बघ? माझ्याकडे बघ. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कंडिशन्स बघू नका. सैतान कंडिशन्स क्रिटिकल करतोय, हाताबाहेर कंडिशन घेऊन जातोय. कंडिशन कडे पाहू नका, येशूकडे पहा. चर्च. प्रेज द लॉर्ड. येशू कुडून पण काही उगू शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाने करून दाखवलं आणि त्या लोकांना सुखरूपीत्या बाहेर आणलं. प्रेज द लॉर्ड. देव करू शकतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. अजून एक एक्झाम्पल घेऊ, एका आंधळ्या भिकाऱ्या व्यक्तीचं. आपण योहान शुभवर्तमान काढू 9वा अध्याय. असे बोलल्यानंतर तो जमिनीवर थुंकला आणि थुंक्याने चिखल करून त्याने तो चिखल त्याच्या डोळ्यात लेपला आणि त्याला म्हटले, जा शिलोह नावाच्या तळ्यात धु. हा, कंटिन्यू करा पुढं. म्हणून तो गेला आणि धुतल्यावर तो डोळ्यांनी पाहत आला. म्हणून शेजारी व ज्यांनी त्याला पूर्वी पाहिले होते की तो भिकारी होता, ते म्हणाले, जो बसून भीक मागत असे तो हाच नव्हे काय? कित्येक म्हणाले, तोच हा आहे. दुसरे म्हणाले, नाही, पण त्याच्यासारखा हा आहे तो. आता पहा मुद्द्यावर या ठिकाणी. आंधळा होता. कसा होता? आता इथं बाजार भरत असेल, भीक मागण्याची जागा फिक्स असेल, पण आज ते बघतायत की हा भीक मागत नाही. आज हा आनंद करतोय, उल्हास करतोय आणि बाकीचे लोक प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात. काही म्हणतात की अरे हा भिकारीच आहे. हा कोण आहे? पण आज याला काय डोळे आलेत. पण काही म्हणतात हा व्यक्ती तो नाही. काही लोकांना भरोसा बसत नाही. प्रेज द लॉर्ड. का? कारण त्यांनी आयुष्यभर तिथं त्याला बसताना पाहिले, भीक मागताना अंध अवस्थेत, लाच्या स्थितीमध्ये. म्हणून काही लोक म्हणतात की नाही हा व्यक्ती तो नाही, पण काही लोक म्हणतात नाही तो तोच व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जिथं तुम्ही कल्पना करू शकत नाही, स्वप्नात विचार करू शकत नाही, असं कार्य प्रभूने त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये केलं. प्रेज द लॉर्ड. लाईफमध्ये अंधार होता का नाही? कमान होता का नाही? काही लोक म्हणतात का नाही हा तो नाही, याच्या जीवनात प्रकाश पडू शकतच. आमची पण काही लोक आहेत त्याच्या डोक्यात काय नाही पडत आहे अजून, आणि आम्हाला पण वाटतं की याच्या लाईफमध्ये प्रकाश नाही पडणार. पण प्रकाश पाडला का नाही पाडला? कमान पाडला का नाही पाडला? तोच देव तुमच्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडणार. प्रेज द लॉर्ड. ज्याला मध्यस्थ उभं केलं त्यांनी मागं सरकू नये. प्रेज द लॉर्ड. कमॉन. यायच्या घरासाठी जायसाठी त्याला एक व्यक्ती पाहिजे होता. आज तुमच्या घरच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी तुम्ही तो मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन. कळतंय देव तुम्हाला म्हणतो की तू माझ्यासाठी ती हे बन, मदत बन किंवा ते वाहन बन, आणि आम्ही दुसरं वाहन शोधतोय. प्रेज द लॉर्ड. तू दुसरं वाहन शोधू नको, तू फक्त जसं देव म्हणतो तसं कर. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? आम्ही स्थितीकडे बघतो, पण ते म्हणतो स्थितीकडे नको ना बघू, तू कोणाकडे बघ? परमेश्वर. सगळे बोला कोणाकडे बघ? यायशी तू बोलला, तो म्हणला प्लीज त्या शब्दाकडे लक्ष देऊ नकोस, तू माझ्याकडे बघ. प्रेज द लॉर्ड. ज्या स्थितीमध्ये तुम्ही राहाल तिथं सैतान ते अशक्त असल्यामुळं त्यांना घेराव घालणार, त्यांच्यावर आक्रमण करणार आणि त्याच्याद्वारे तुमच्या मनाची छन्नी तो करणार. प्लीज तिकडे बघू नका. प्रेज द लॉर्ड. कोणाकडे बघा? सगळे बोला कोणाकडे बघा? देव राईट टाइमवर त्या गोष्टी मोकळ्या करणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन. समजतं प्रत्येकाला. तुम्ही स्थितीकडे बघता, ती कोणाच्या कंट्रोलमध्ये ऑलरेडी? परमेश्वराच्या. ते अशक्त आहेत. ते कसे आहेत? म्हणून सैतान रूल करतोय तिथं. तुम्ही प्रेयरला गेले का? इकडे डबल धिंगाणा. आपण इकडे चार्ज होऊन गेलो. कसं होऊन गेलो? आणि तिकडे घर सगळे डिस्चार्ज करून टाकले. कमॉन. आपलं वाटतं डबल झालं.
का तो वीक कॅरेक्टर, कसा कॅरेक्टर आहे तो, अशक्त आहे म्हणून सैतान त्याचा ताबा घेतो. पण किती दिवस घेणार? जर देवाने ठरवलं त्याला मोकळं करायचं तर प्रभू त्याला फ्री करणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, देवाला फ्री करायचंय पण सैतान पण एक झटका मारून बघतो तुला. प्रेज द लॉर्ड. त्याच्या गुरफट्यात अडकू नकोस. तुझी आशा तो तोडल. आशा नसताना प्रभूकडे बघ, देव तुझ्यासाठी उगवणार. प्रेज द लॉर्ड. जर ह्याच्या लाईफमध्ये प्रकाश पडला तर आपले बी जे लोक अंधारात आहेत, ज्यांना अजून पण आपल्या जीवनाची जाणीव होत नाही, आपलं जीवन कसं असावं, आपण कसं वागावे समजत नाही, लॉर्ड त्यांच्या लाईफमध्ये लाईट टाकल चर्च. प्रेज द लॉर्ड. तुझ्याकडे बघून देवबाप कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. आता काही लोकांना आम्ही नाही म्हणायला जड जाऊ राहिलं. का? कारण तुझ्यात आशाच नाही. हे तुझ्यासाठीच आहे आजचं वचन. प्रेज द लॉर्ड. काही लोक उत्साह आहेत, आमेन, येस. काही लोक, मला माहिती आहे म्हणून देवा बोलतो. आता आशा नाही तुझ्यात, स्वप्न नाही तुझ्यात, हे वचन तुझ्यासाठी. दबक्या आवाजात काय नाही व्हायना बोल, मनातल्या मनात काय नाही व्हायना आमेन बोल. प्रेज द लॉर्ड. कोण करणार? जे चार्ज आहेत त्यांच्यासाठी, जे डिस्चार्ज व्हायला चालले त्यांसाठी होतं आजचं वचन. प्रेज द लॉर्ड. ज्यांचं आमेन पण येऊन राहिलं आज त्यांसाठी देवा बोलू राहिला. मला माहिती आहे तुझा विश्वास पार आत गेला म्हणून देवा आत हात टाकून आज बाहेर काढून राहिला. प्रेज द लॉर्ड. तुझ्याशी मी बोलतो, तुझ्या लाईफमध्ये कार्य करायचं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय आपण रोज जगतो ना त्या वातावरणात, म्हणून आमचं जे जीवन आहे ना एकदम कठीण झालं त्या व्यक्तीसारखंच. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय तो ऑलरेडी निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह बरोबर राहून राहून आपणही निगेटिव्ह झालो आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून सकाळचं वचन होतं त्यांच्यात राहून त्याच्याशी समरूप होऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या सहवासात राहा. इथून देवबाप त्या नकारात्मक वातावरणामध्ये पण तुम्हाला टवटवीत ठेवल, आशावादी ठेवल चर्च. प्रेज द लॉर्ड. सिस्टरनी टेस्टिमनी दिली का कोणतरी म्हणत होतं कसं होईल काय होईल, ते वातावरण निगेटिव्ह आहे. ते अशक्त लोक आहेत, त्यांचे शब्द डेव्हिल बदलतो. पण जर तुमचे रूट्स येशूजवळ आहे तर तुम्ही तिथं पण आत्म्यात बलवानच राहणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय सगळे प्रार्थना आहेत का घरातले? म्हणून तिथून निगेटिव्ह येणार, तिथून निराशामय येणार. पण जर तू येशूमध्ये आहे मुळवलेला तर इथून तुला पॉझिटिव्ह बळ मिळणार आणि देवाचा आत्मा तुझ्याशी बोलणार चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं चर्च? मला ते वचन खूप टच झालं का आम्ही कल्पना केली नाही पण प्रत्यक्षात देवाने असं कार्य केलं आणि जास्त कार्य झालं आम्हाला स्वप्नासारखं वाटलं. कसं वाटलं? कमॉन, किती सुंदर आहे. प्रत्यक्षात कल्पना केली पण देवाने ते घडवलं आणि जास्त घडवलं त्यांना कसं वाटतंय? स्वप्नासारखं. प्रेज द लॉर्ड. काही एक्झाम्पल्स घेतो मग क्लोज करू या ठिकाणी आपण. गोल्याताने दाविदाने कोणाला मारलं? सॉरी, दावीदने कोणाला मारलं? गोल्यातला मारलं. लोकांसाठी एक प्रकारचं एक पिक्चर असं स्वप्नासारखं. कसा? एक लहान मुलगा इतक्या मोठ्या जायंटला काय करतोय? मारतोय. पण देवाने प्रत्यक्षात ते करून दाखवलंय का स्वप्नासारखं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतं किती लोकांना. दावीद मेंढपाळ होता, काय होता? पण त्याला प्रभूने काय बनवला? राजा. देवाने प्रत्यक्षात करून दाखवलं पण जास्त तो राजा बनला असेल त्याला वाटत असेल मी काय पाहतोय? स्वप्न पाहतोय. का मी एक मेंढपाळ होतो. काय होतो? माझे घरचे मला विचारत नव्हते पण परमेश्वराने मला मेंढवाड्यातून उचलून राजवाड्यात बसवलं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय प्रत्यक्षात देवबाप करू शकतो पण जास्त होईल कसं वाटणार? स्वप्नासारखं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना कळलं आजचं वचन चर्च? कोणाकडे पहा? जे पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये शिष्य अल्लड, प्रभूचं वचन समजत नव्हतं, आध्यात्मिक जीवन सरळ नव्हतं, पण प्रभूच्या सेवेच्या मंडळीचा पहिला पाया हे अल्लड शिष्य बनले चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळते त्यांना वाटलं पण नसेल का आम्ही परमेश्वराची प्रथम मंडळी असू. प्रेज द लॉर्ड. का ज्याच्यावर सेवेचा पाया रचला जाईल. प्रेज द लॉर्ड. हे प्रत्यक्षात त्यांच्या लाईफमध्ये घडलं पण ते घडत असेल त्यांना कसं वाटत असेल? स्वप्नासारखं. का प्रभूने केलं? कुणी केलं? प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. इस्रायल एक टायमाला, एस्ताच्या टायमाला वाटलं तर सगळं संपलं पण एकाएकी फरमान काय झालं? बदललं आणि त्यांना वाटलं आम्ही काय पाहतोय? स्वप्नच पाहतोय. का आम्ही मराठी वाट बघत होतो पण आम्हाला काय मिळालं? जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? आशा नसताना पण काय ठेवायची? सगळे बोला, आशा नसताना पण काय ठेवायची? तुम्ही प्रभूकडे पहा. म्हणा प्रभूला का प्रभू सगळे होप संपलेत पण तुझ्याकडे बघतो आणि मी प्रे करतो. मला माहीत नाही प्रभू पण जर तू ही प्रेरणा देतो का अजून पण मी प्रे करावी तर मी प्रे करतोच. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणते आता काय राहिलं प्रार्थनेचं? बंद कर प्रार्थना, आता काही नाही राहिलं प्रार्थना पिता.
ठीक आहे, त्याच्याशी नादी लागू नका, पण तुझं कम्युनिकेशन कोणाशी चालू द्या. प्रभू जरी सगळं संपलं पण माझी प्रेयर तुझ्याकडे आहे आणि देवा इथून पण तू माझ्यासाठी गोष्टी करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स करा आपल्या जीवनात. कोणाचा? परमेश्वराचा. का प्रभू किती चांगला, किती महान आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोक अनुभव घेतील. देवाला काहीतरी करायचं, उगाच वचन नाही आलं चर्च. काहीतरी माइटी मिरॅकल प्रभू करणार तुमच्या लाईफमध्ये. प्रेज द लॉर्ड. जिथं डोर बंद झालेत प्रभू ते डोर ओपन करायचे. जे मरणाच्या वाटेवर आहेत प्रभू त्यांना जीवन द्यायचं. ज्या कुस बंद आहेत प्रभूंना त्या मोकळ्या करायच्यात. जे भटकलेत देवाने त्यांना रस्त्यावर आणायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू परिस्थितीकडे बघून वाटत नाही, पण जर तू बोलतो तर मला वाटतं तू करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे पहा चर्च. बायबल वाचा, देवाचं वचन आठवा, ते वचन तुम्हाला ताकद देईल चर्च. प्रेज द लॉर्ड. प्रभू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. उभं राहूया आपण सर्व. थँक्यू जीसस ऑफ फादर. आणि देवा मायटी मिरॅकल्स होण्याच्या मोडवर आहेत आता लाईफच्या लोकांच्या लाईफमध्ये. प्रभू तू मायटी काम करणार आहे प्रभू. मिरॅकल्स तुम्हासाठी वाट बघताय. देवाने पाहिलं तुम्ही आशावादी होते, तुमच्या प्रार्थना होत्या, तुमच्या उपवास होते, तुमचं मन प्रभूसाठी होतं, तुम्ही जीवापाड प्रार्थना केल्यात, तुम्ही तुमचे प्रयत्न केलेत, पण गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या. ज्या गोष्टी तुम्ही झटत होते ज्या गोष्टींसाठी, त्या गोष्टी बदलल्यात, पलटल्यात, खालवर गेल्यात आणि तुम्हाला वाटतं आता काय बघून मी आशा ठेवावी. पण आज देवबाप तुला म्हणतो का तू पुन्हा प्रभूकडे बघ. सगळे संभावना, शक्यता तुझ्या लाईफ मधून हे सगळ्या गोष्टी गेल्यात. विकल्प राहिलेले नाहीत. कोणत्या बाबतीत प्रभू कशावर पाहून तुझ्याकडे पाहावं समजत नाही, पण ते म्हणतो जरी तुला कोणता आधार नाही पाहण्यासाठी तू प्रभूकडे पहा. तू प्रभूकडे पहा. तो परमेश्वर देव तुझ्या बरोबर यायला तयार आहे. तो प्रभू तुझा साथ द्यायला तयार आहे. तो प्रभू तुला शून्यमधून बाहेर काढण्यास तयार आहे. तो प्रभू तुझ्या अस्तित्वाला नवीन ओळख देण्यास तयार आहे. तो प्रभू तुझ्या भटकलेला मार्ग दाखवण्यास तयार आहे. हो, तू प्रभूकडे पहा. देव त्यांना बाहेर काढ. देव त्यांना मार्ग प्रगट कर. देव तुला त्या स्थितीतून बाहेर काढ. तू प्रभूची महिमा पाहशील. कमन म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या जीवनात माझी आशा मावळली, माझी आशा मावळली, परिस्थिती घालवली, मी त्यांच्याकडे पाहत नाही, मी तुझं वचन ऐकलंय, मी तुझं वचन ऐकलंय, मी तुझ्या वचनावर भरोसा करतो, तुझ्या वचनावर भरोसा ठेवला, तुझं वचन सत्य आहे, तुझं वचन सत्य आहे, आशा नसताना पण मी आशा ठेवत आहे, मी आशा ठेवत आहे, तुझ्या बोलण्याद्वारे मी फळदायी होईल, मी साक्ष देईल का प्रभूने आश्चर्यकारक कार्य केलं, आश्चर्यकारक काम केलं, प्रत्यक्षात मी ते अनुभवलं, पण त्या समयी मला ते स्वप्नासारखं वाटलं, पण खरोखर माझ्या प्रभूने केलं. आमेन. नेत्र बंद ठेवा चर्च. ओ थँक्यू फादर. थँक्यू जीसस. ज्या गोष्टी तुम्ही स्ट्रगल करतात, भरपूर प्रे करतात, फास्टिंग करतात, पण तिथं उगवत नाही, कारण फारो प्रमाणे तिथं डबल जूल आज्ञात येतो, पण आजपासून ते जू तुटणार. परमेश्वराने तुझा समय ठरवला, त्या समयात तू पास झालास. प्रभू आता फ्री करणार. प्रभू जिथं सैतान ज्या गोष्टी क्रिटिकल करत आहे आता त्या मोकळ्या व्हायला स्टार्ट होतील. आता त्या गोष्टी फ्री व्हायला स्टार्ट होतील. प्रभूने तुझे प्रयत्न पाहिलेत, प्रभूने तुझे एफर्ट्स पाहिलेत, देवा तुझी तळमळ पाहिली, म्हणून आतापर्यंत जे अजून क्रिटिकल होत होतं, बंधनामध्ये जात होतं, पण आजपासून येशूच्या नावामध्ये तेव्हा मी जाहीर करतो की ती प्रत्येक गोष्ट म्हणतो मोकळी हो, फ्री हो, येशूच्या नावाने त्या बंधनातून बाहेर ये, येशूच्या नावामध्ये, आणि देवाचा गौरव होऊ दे. मी ते स्वीकारतो, स्वीकारतो रे बाप्पा. सैतान तू तुझा खेळ खेळला, आतापर्यंत तू त्या गोष्टी कठीण करत गेला, क्रिटिकल करीत गेला, तुम्हाला निराश करत गेला, पण आता मी निराश होणार नाही. आता तुझ्या चालाकीत मी फसणार नाही. मला कळलं माझ्या प्रभूने ठरवलंय त्याच व्यक्तीला बाहेर काढायचं, त्याला स्पर्श करायचं, त्यालाच उंच करायचं, आणि जीवात आपला गौरव प्रगट करायचा. देवा तू करणारच. देवा तू सुरुवात केलीये, तो जरी इथं नाहीये पण तुझा हात त्याच्याजवळ पोहोचतोय, त्याच्या मनात तू स्पर्श करतोय, त्याच्या जीवनात तू बाहेर काढतोय, तो व्यसनातून बाहेर येते, तो पापातून बाहेर येते, तो वाईट संगतीतून बाहेर येते, हो तो कर्जामधून बाहेर येते, हो तो अपयशातून बाहेर येते, हो प्रभू त्याला रिलीज करते. आम्ही स्वीकारतो, आम्ही त्याला चर्च मध्ये पाहू, तो साक्ष देईल. देवाने मला आणलं, देवाने मला बदललं, देवाने माझ्या लाईफ मध्ये कार्य केलं, आम्ही हे पाहणार. रे बाप्पा.
तुझा महिमा होणार प्रभू, येस येस सर. कारण तू बरोबर आहेस, हो रे बाप्पा, तू बरोबर आहे. तू बरोबर आहेस. सैतान तू लाख घरी गोष्टी क्रिटिकल कर, येस येस पण माझा देव माझ्याशी बोलणं सोडत नाही. येस तो आमेन. म्हणतोय प्लॅन आहे सैतानाचे, येस येस हुशार राहा आता, येस आमेन. क्लेवर राहा. आमेन देव तुझ्या बरोबर आहे. आमेन. देवाने डिसाइड केलंय, हालेलुया. देवाचा जीव आहे त्या व्यक्तीसाठी, येस आणि देव आमेन. त्याला लिफ्ट करेल आपल्या गौरवासाठी. आमेन. तू माध्यम आहेस, येस येस तू थंड होऊ नकोस, येस येस तू आशा सोडू नकोस. येस तुझ्या घरचा याईर आहेस तू, आमेन. तुझ्याद्वारे तुझ्या घरी मी जाणार आहे, हालेलुया. तुझ्याद्वारे तुझ्या लोकांपर्यंत मी पोहोचत आहे. येस आमेन. जरी तुला वाटतं तिथं फरक पडत नाही, Yes, पण yes. देवाने ठरवलंय कार्य करण्यासाठी. Yes, amen. देवबाप तुझा रिझल्ट देणार, Yes, amen. देवबाप तुझा रिझल्ट देणार. Hallelujah. तो व्यक्ती फ्री होईल, येस आमेन. आणि तू देवाचा गौरव पाहशील, येस आमेन. कारण येशू तुझ्या बरोबर आहे. येस आमेन. कमॉन, येशू तुझ्या बरोबर येशू आहे. तुझ्या कमॉन, बरोबर आपले आहे. हात उभारूया, Yes, Jesus. देवाला महिमा देव. येस म्हणून फादर. आम्ही हरणार नाही, मी हरणार नाही. मी मधीच ही वाट सोडणार मी नाही. मधीच ही वाट मी देवाला सोडणार नाही. म्हणणार नाही का देवा डबल झालं, येस दे बाप्पा. देवा मोकळं झालं मी म्हणणार, येस देवा आमेन. फ्री झालं मी म्हणणार, मी free देवा झालं मला म्हणणार. मिळालं मी म्हणणार, हो दे आणि तुझा बाप्पा. गौरव करणार. तुझा पित्या. गौरव करणार ओ Lord. हालेलुया, Hallelujah, ओ Jesus. शखाता रबा. रबा तू एक शाखा उत्तम पिता बांधाई आहे. बसाखा. बाप आपल्या लेकराला सोडणार येस नाही. हे बाप्पा. लेकरू कसं असो, येस येस पण ते बापाचं जीवलग आहे, येस ते आमेन. बापाचं प्रेमळ आहे. येस येस ते अल्लड जरी असेल, येस येस ते देवाला जास्त प्रिय आहे. Yes, amen. ते कमजोर जरी असेल, Yes, ते बापाचं yes. आवडतं आहे. Yes, amen. बापाचा जीव तुझ्यामध्ये, Yes, amen. बाप तुला सोडणार नाही. Yes, yes, तू sir. जरी भटकलेला असेल, Yes, तू yes. जरी अशक्त असेल, Yes, तू yes. जरी मार्गहीन असेल, Yes. पण देवाचं प्रेम, बापाचं प्रेम तुझ्या प्रती कमी होणार नाही. Yes, yes. तुझ्या अशक्तपणात देवाचं प्रेम डबल होणार. येस आमेन. म्हणून असं समजू नको की तुझ्या देवाने तुला सोडलंय. येस तू अशक्त आहे आज, येस येस तुझ्या बापाचं प्रेम तुझ्यासाठी डबल आहे येस आज. आमेन. तू अनुभव करशील की तुझ्या देव तुझ्या बरोबर आहे. येस येस ओ शखाता रबा रबा. शाखाई आपण बांधाई महिमा करू बसाखा. प्रभूची. हो स्तुती करू प्रभूची. बांधाई बसाखा. ओ थँक यू थँक यू जीसस. जीसस हे बाप्पा. ओ हालेलुया Thank you, प्रभू Jesus, येशू. Father, Lord. पूर्ण जीवाने धन्यवाद येशू.